हॅलो गुड मॉर्निंग टू ऑल. तर मी आज निघाले आहे क्लासला जाण्यासाठी. तर सर्वांना माहीतच आहे की मी मेकअप आर्टिस्टचे क्लास जॉईन केले आहे. तर सर्वांना हाच प्रश्न असतो, मी कुठे क्लासेस करते, ॲड्रेस एक्झॅक्ट कुठे आहे त्याचा. तर मी आज तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे. तर अशा प्रकारे रेडी होऊन मी निघाले आहे जाण्यासाठी. तर माझा क्लास हा माझ्या घरापासून 20 किलोमीटर म्हणजेच बजाजनगरला आहे. त्यामुळे मी गाडी घेऊन जात नाही, माझे हस्बंड येत असतात मला सोडायला. अशा प्रकारे आम्ही निघालो घरून जाण्यासाठी. तर ही बस तुम्ही बघू शकता की आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा कधीच टाईमवर येत नाही. मी आणि माझी फ्रेंड जात असतो सोबत. तर बजाजनगरला जाण्यासाठी 2 बस येतात 7 हिलवर, एक 12 नंबर आणि 19 नंबर, जे की आम्हाला कधीच टाईमवर भेटत नाही. आणि आज व्लॉग सुरू होता तर बरोबर वेळेवर बस आलेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो क्लासला. आणि हा आहे माझा क्लास, ज्याचे ओनर आहे कल्याणी जोशी मॅम. आणि हा क्लास आहे जय भवानी चौक बजाजनगर येथे. तर अशा प्रकारे आज आम्हाला काही काम नव्हतं म्हणून इथे गप्पा सुरू होत्या. तर मी इंट्रोडक्शन करून देते माझ्या फ्रेंडचं. सर्वात अगोदर जी बसली ती संध्या, मिडलवाली आहे श्वेता, जी की सगळ्यात छोटी मुलगी आहे आमच्या ग्रुपमधली. आणि ही आहे पूजा. आम्ही दोघी नेहमी सोबत येत असतो 7 हिलपासून, आम्ही जवळच आहे राहायला दोघीजणी. तर अशा प्रकारे हा आहे माझा क्लास. आणि माझ्या बाकीच्या फ्रेंड्स तिकडे बसलेल्या आहेत, त्यांचंही इंट्रोडक्शन मी करून देते तुम्हाला. तर ही आहे भावना दीदी, जी की आमच्या नंतरच्या बॅचची स्टुडंट आहे. ती नोट्स लिहित होती. आणि इकडे सुरू होती आमची टी पार्टी, जी की डेली चालूच असते. तर ही आहे प्राची दीदी, मेघा, कोमल, प्रीती दीदी, पूनम आणि यशोदा. या आमच्या मेघा आणि कोमल सर्वात सिनियर आहे आमच्या ग्रुपमध्ये, आणि ग्रुपमध्ये म्हणण्यापेक्षा क्लासच्या ग्रुपमध्ये. आणि त्यानंतर यशोदानी आमच्या नंतरच्या बॅचच्या स्टुडंट आहे. तर अशा प्रकारे हा आहे माझा क्लास. कसा वाटला सर्वांना नक्की सांगा मला. मॅम आज नव्हत्या, नाही तर तुम्हाला मॅमचंही इंट्रोडक्शन दिलं असतं मी. तर अशा प्रकारे गप्पा मारून झाल्यानंतर इथे मी नऊवार ट्राय करते आता, कारण मी खूप दिवसापासून प्रॅक्टिस केली नाही. बाकी केराटिन स्मूथनिंगचे मला हे मॉडेल्स येत होत्या, त्यामुळे मी याच्याकडे लक्ष दिलं नाही. तर आता मला काही काम नव्हतं, त्यामुळे मी नऊवार ट्राय करते. आणि सर्वांनी मला केराटिन स्मूथनिंगसाठी एवढा छान रिस्पॉन्स येईल मला वाटलं नव्हतं. एवढा रिस्पॉन्स दिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मनापासून. आणखीन जर कोणाला करायची इच्छा असेल तर मला DM करा, कारण संडेला मला पॉसिबल नाही आहे. संडे सोडून तुम्ही केव्हाही येऊ शकता, कारण संडेचा दिवस खूप जास्त बिझी आहे माझ्यासाठी. तर अशा प्रकारे मी इथे ट्राय करते नऊवार. मोस्टली हे आता लग्नांमध्ये ट्रेंडिंग आहे सप्तपदीसाठी. नॉर्मली शिवून पण घेतात, बट एखाद्या वेळेस कोणाला असं पण आवडतं नऊवार घातलेली. त्यामुळे सर्व काही आलंच पाहिजे परफेक्ट. मेकअप आर्टिस्ट आहात म्हटल्यावर साडी ड्रॅपिंग असो, हेअरस्टाईल असो, मेकअपमध्ये सर्व गोष्टीमध्ये परफेक्ट पाहिजे. तर अशा प्रकारे सर्व टक करून झाल्यानंतर मी करत आहे मिऱ्या बॅक साईडच्या. तर आपल्याला साईड पार्ट पलीकडच्या डाव्या साईडने आपल्याला 2 ते 3 मीटर साडी सोडायची आहे, आणि बाकीची साडी टक करून घ्यायची आहे बॅक साईडने. आणि सेकंड पार्ट जे आहे मोठा पार्ट पल्लूवाला, ते पदर काढून वरतून घ्यायचा. आणि त्यानंतर मिऱ्या घालायच्या आहेत त्याच्या. आणि मिऱ्या व्यवस्थित एका लाईनमध्ये म्हणजे खालीवर नाही झालं पाहिजे, त्याने आपल्या साडीला किंवा नऊवारला फिनिशिंग येत नाही. तर सर्व व्यवस्थित येईपर्यंत प्रॅक्टिस करायला पाहिजे, त्यामुळे मी करत होते प्रॅक्टिस. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मिऱ्या करून झालेल्या आहेत माझ्या. आता मी करत आहे वरच्या शोल्डरवरच्या प्लीट्स, जे की सर्वात सोपं काम वाटतं मला करण्यामध्ये सर्व गोष्टीमध्ये. आणि जेव्हा आपण सर्व काही शिकतो साड्यांमध्ये प्रकार, तर मला वाटतं की नऊवार हा सगळ्यात इझी पार्ट आहे साड्यांमधला, बाकी साड्यांपेक्षा. तर आणि मला खूप जास्त आवड आहे असं नवीन काहीतरी साडी ड्रॅपिंग ट्राय करायला. त्यामुळेच तर मी क्लास जॉईन केले आहेत. हे जिथे की सर्व काही नॉलेज मला प्रॉपरली भेटेल अशा ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे. तर इथे झालं आहे माझं घालून नऊवार. बघू शकता तुम्ही कशी दिसते माझी मॉडेल. बघू शकता इथे तुम्ही तिचा डान्स. ही आहे श्वेता आचमारे, आमच्या ग्रुपची चंद्रा. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस वगैरे करून झाल्यानंतर आम्ही निघालो 5 वाजता घरी जाण्यासाठी.
आणि आमच्या क्लासचा टाईम हा सकाळी 11 ते 5पर्यंत असतो. बट आम्हाला घरी जाण्यासाठी 7च वाजतात, कारण कधी कधी आम्हाला बस भेटते वेळेवर, कधी येत नाही, त्यामुळे लेट होतं जाण्यासाठी. बट ठीक आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है, असं नाही की सगळ्या गोष्टी वेळेवरच भेटेल. तर अशा प्रकारे आता आमची आलेली आहे बस आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चला आता तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, त्यासाठी स्टे ट्यून. बाय.